तर ही व्हिडिओ मोठी झाली होती म्हणून मी याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. सो आता आपण डायरेक्टली क्वेश्चनला स्टार्ट करूया वेळ वाया न घालवता. जर तुम्हाला ह्या क्वेश्चनशी रिलेटेड जर काही थेरी हवी असेल तर ती आपण पार्ट 1मध्ये कव्हर केली आहे. तर ती नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनवर प्रोव्हाइड करेन. तर चला आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया. तर क्वेश्चन 1 काय सांगतोय, द टोटल सर्किट रेजिस्टन्स इन द गिवन फिगर विल बी. तर आता इथे लॅम्प ए आणि लॅम्प बी सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. त्याची पॉवर आणि व्होल्टेज रेटिंग सुद्धा दिलेली आहे. तर आता आपल्याला टोटल रेजिस्टन्स काढायचं आहे. हे लास्ट लेक्चरमध्येच आपण केलं होतं की रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी पॉवर आणि व्होल्टेज असणं इम्पॉर्टंट आहे. आर इज इक्वल टू काय होतं, व्ही स्क्वेअर अपॉन पी. ओके, सो याच्यावरून आपण लॅम्प ए साठी रेजिस्टन्स फाइंड आउट करूया. म्हणजे आर ए लिहूया आपण त्याला, विच इज व्ही स्क्वेअर म्हणजे किती, 200 स्क्वेअर डिवायडेड बाय पॉवर 100 वॅट जी होते आपली 400 ओम. ओके, सिमिलरली लॅम्प बी साठी रेजिस्टन्स बी होईल किती, तर 200 स्क्वेअर डिवायडेड बाय 40. याचा आन्सर फाइंड आउट केलं तर येईल 1000 ओम्स. ओके, आणि हे काय दोन्ही रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत ना, म्हणजे जर लॅम्प आहे त्याला आपण असं सुद्धा दाखवू शकतो, 400 ओम आणि 1000 ओम्स. ओके, तर ओव्हरऑल आर इक्विव्हॅलंट किती, जर रेजिस्टन्समध्ये सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत तर आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 400 प्लस 1000 विच इज इक्वल टू 1400 ओम्स. ऑप्शन बी करेक्ट आहे. ओके, तर आपण आता जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. तर आता पाहूया आपण क्वेश्चन 2. क्वेश्चन 2मध्ये सेम सर्किट आहे, लॅम्प ए आणि लॅम्प बी सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत आणि त्यांनी ते क्वेश्चनमध्ये विचारले की या दोन्ही लॅम्पपैकी कुठला लॅम्प जास्त ग्लो होईल. ओके, तर इथे आपले रेटिंग आहे लॅम्प एची 100 वॅट आणि लॅम्प बीची रेटिंग आहे 40 वॅट. आपण शॉपमधून जेव्हा बल्ब घेऊन येतो तेव्हा काय म्हणतो आपण, हायर वॅटेजचा बल्ब मागतो, बरोबर, त्यामुळे कारण तो जास्त ब्राईट ग्लो होतो. परंतु जेव्हा दोन डिफरंट रेटिंगचे जर आपण बल्ब सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्याच्यापैकी कुठला बल्ब जास्त ग्लो होईल, लो रेटिंगवाला की हाय रेटिंगवाला. ओके, तर पाहूया आपण कुठला बल्ब जास्त ग्लो होतोय ते. आपण रेजिस्टन्स फाइंड आउट केले दोन्ही लॅम्पचे. आर एची व्हॅल्यू होती आपली 400 ओम्स आणि आर बीची व्हॅल्यू होती आपली 1000 ओम्स, बरोबर. लास्ट क्वेश्चनमध्ये आपण फाइंड आउट केलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण व्होल्टेज फाइंड आउट करूया, दोन्हीच्या अक्रॉस किती मिळतंय ते आपल्याला. व्ही इज इक्वल टू सोर्स व्होल्टेज 200 मल्टिप्लाय बाय 400 R1ची व्हॅल्यू, आर एची व्हॅल्यू आहे ती, डिवायडेड बाय सगळ्या रेजिस्टन्सची ॲडिशन. ओके, त्यामुळे 0 0 कॅन्सल आउट होईल. आपल्याला आन्सर मिळेल 800 अपॉन 14. ओके, हे तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये काढू शकता किती येते. आणि व्ही बीचा आन्सर येईल 200 अपॉन 1000 डिवायडेड बाय 1400. 0 0 कॅन्सल आउट. इथे मिळेल आपल्याला 2000 डिवायडेड बाय 14. करेक्ट. तर आपण ह्याच्यातून पाहू शकतो की व्ही बीची व्हॅल्यू ही व्ही एपेक्षा जास्त आहे, ऑलमोस्ट 2.5 टाइम्स जास्त आहे. तर त्यामुळे आपण ह्याच्यावरून सांगू शकतो की जो लॅम्प जास्त तुमची ज्याच्या अक्रॉस जास्त व्होल्टेज ड्रॉप होईल तोच जास्त पॉवर कन्झ्युम करेल. करेक्ट, कारण पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्यामुळे जेवढा हायर व्होल्टेज ड्रॉप असेल ज्या रेजिस्टन्सचा किंवा ज्या लॅम्पच्या अक्रॉस, त्याच्या स्क्वेअर टाइम्स आपली पॉवर कन्झ्युम होणार त्याच्या अक्रॉस. तर त्यामुळे आपण सांगू शकतो की जो लॅम्प बी आहे तो तुमचा ब्राईटर ग्लो करेल ॲज कम्पेअर टू लॅम्प ए. आणि आपण काय पाहतो इथे लॅम्प बी 40 वॅट जी लेस व्हॅल्यू आहे 100 वॅटपेक्षा. ओके, तर त्यामुळे जेव्हा आपण दोन डिफरंट वॅटेजचे लॅम्प जेव्हा आपण सिरीजमध्ये कनेक्ट करतो तेव्हा जो सगळ्यात लो वॅटवाला जो रेजिस्टन्स असतो तो तुमचा ब्राईटर ग्लो करतो. पण त्याच्यासाठी कंडिशन आहे की दोन्हीच्या अक्रॉस सेम व्होल्टेज आणि ह्याचा सोर्स व्होल्टेजसुद्धा सेम असला पाहिजे. जर ह्याच्या मॅक्झिमम रेटिंग व्होल्टेजची रेटिंग जर डिफरंट असेल तर त्यावेळी कंडिशन डिफरंट होते. पण तुम्ही ह्या एका कंडिशनने फाइंड आउट करू शकता की ज्याच्या अक्रॉस हायर व्होल्टेज ड्रॉप किंवा हायर पॉवर ड्रॉप ज्याच्या अक्रॉस असेल त्याच्यावरून तुम्ही
सांगू शकता की कोणता लॅम्प जास्त ग्लो होईल. ओके, तर इथे करेक्ट आन्सर आहे आपलं लॅम्प बी विल बी ब्रायटर दॅन द लॅम्प ए. ओके, तर जाऊया आता पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन 3 आहे, वेन अ नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल द टोटल रेजिस्टन्स इज. तर ऑप्शन बघूया. ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टन्स नाही, बिटवीन द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट रेजिस्टन्स नाही, लेस दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टन्स करेक्ट. तर आपण पाहिलं होतं की जो सगळ्यात स्मॉलेस्ट रेजिस्टन्स असतो त्याच्यापेक्षा सुद्धा कमी व्हॅल्यू असते आपल्या इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सची जेव्हा आपण पॅरलमध्ये रेजिस्टन्सेस कनेक्ट करू. ओके, त्याचा आहे आन्सर सी करेक्ट ऑप्शन. पुढचा क्वेश्चन आहे, इफ अ डीसी सप्लाय ऑफ 180 वोल्ट इज कनेक्टेड अक्रॉस टर्मिनल्स ए अँड बी देन द करंट इन 6 ओम रेजिस्टन्स विल बी. म्हणजे हा जो 6 ओम रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉस करंट किती फ्लो होईल. तर आपण ह्याला रिअरेंज करून घेऊया. आपल्याला इथे बघून वाटत असेल की हा डेल्टा कनेक्टेड आहे, तर डेल्टा कनेक्टेड नाही आहे हा. ह्याला जर तुम्ही नीट लक्षपूर्वक बघितलं तर हे दोन्ही रेजिस्टन्सेस ॲक्च्युअलमध्ये पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत टर्मिनल ए आणि बीच्या अक्रॉस. ओके, हा आहे टर्मिनल ए, हा आहे टर्मिनल बी, हा आहे 18 ओम्स, देन आहे 12 ओम आणि 6 ओम. कारण ह्याच्या अक्रॉस आपण सपोज हा करंट पास केला तर तो हाच असा करंट फ्लो होणार आणि रिटर्न. ओके, आणि आपण काय सांगतो की जर दोन्ही एलिमेंट्स किंवा जेवढे रेजिस्टन्स कनेक्टेड आहे त्याच्या अक्रॉस जर सेम करंट फ्लो होत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की ते सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. तर त्यामुळे 12 ओम्स आणि 6 ओम हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. ओके, तर ह्याची व्हॅल्यू सुद्धा किती होते जर सिरीजमध्ये कनेक्टेड असेल तर 18 ओम्स. करेक्ट. तर इथे आपण परत रिअरेंज करून लिहूया. हा आहे 18 ओम्स, हा पण आहे 18 ओम्स आणि ह्याच्या अक्रॉस आपण लावलं आहे 180 वोल्ट. ओके, पॅरललमध्ये आपलं काय असतं, व्होल्टेज सिमिलर असतं प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस. ओके, आणि आपण करंट फाइंड आउट करू शकतो ओम्स लॉने. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ओके, तर ह्याच्या अक्रॉस जर 180 वोल्ट आहे, 180 वोल्ट जर आपण या 18 ओम्सच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस आहे तर आपला करंट अक्रॉस 6 ओम्स म्हणजेच ह्या ब्रांचमधला इथे मी लिहून घेतो I1 आणि I2. तर I2चीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे जी आहे ती, तर ती येईल 180 डिवायडेड बाय 18 विच इज इक्वल टू 10 एम्पियर. ओके, सो 10 एम्पियर आपलं करेक्ट आन्सर आहे. हेच इथे ना फाइंड आउट करू शकतो. इथे पण 10 एम्पियर जाईल आणि इथे पण 10 एम्पियर करंट फ्लो होईल कारण 180 वोल्ट आपण ह्याच्या अक्रॉस डायरेक्टली कनेक्ट केलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ बॅटरी ऑफ 24 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस टर्मिनल्स ए अँड बी ऑफ द सर्किट शोन. द करंट इन 2 ओम रेजिस्टन्स विल बी वॉट. तर हा जो 2 ओम रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉस करंट किती फ्लो होईल. सिमिलरली आपण याला रिअरेंज करून घेऊया या सर्किटला. जर हे 2 आणि 4 ओम जर आपल्या सिरीजमध्ये कनेक्टेड आहे तर त्याला आपण 6 ओम्स डायरेक्टली लिहू शकतो. 6 ओम्स, 5 ओम्स आणि 8 ओम्स. इथे आपण व्होल्टेज सगळ्यात लास्टला अप्लाय करूया. आपण आधी इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करून घेऊया किती येतो इथे. इथून आपले इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करूया आणि मग डायरेक्टली आपण ओम्स लॉने करंट टोटल किती फ्लो होतो ते आपण फाइंड आउट करूया. ओके, तर ह्याला सर्किटला आपण परत फर्दर असं डिवाइड करू शकतो. 6 आणि 6 ओम्स पॅरलल. ओके, 6 आणि 6 ओम्स पॅरलल केल्यानंतर आपल्याला एक फायनल आन्सर एक मिळेल. 6 आणि 6 ओम्स पॅरलल म्हणजे किती, 6 मल्टिप्लाय बाय 6 डिवायडेड बाय 6 प्लस 6 म्हणजे किती होतो 36 अपॉन 6 प्लस 6 12 विच इज इक्वल टू 3 ओम्स. ओके, तुम्ही हेही लक्षात ठेवू शकता जर 2 रेजिस्टन्सेस सेम व्हॅल्यूचे जर पॅरललमध्ये कनेक्टेड असतील तर जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बनतो तो त्याचा हाफ असतो. म्हणजे आता इथे 6 ओम आहे तो जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बनेल त्याची व्हॅल्यू होईल 3 ओम. पण दोन्ही रेजिस्टन्स इक्वल व्हॅल्यूचे असले पाहिजे. ओके, तर आहे 3 ओम आणि आहे 5 आणि आहे आपला 8 ओम्स. ठीक आहे. आता आपण इथे बघू शकतो की इथे आपण जर सपोज 24 वोल्ट लावला तर 24 वोल्ट ह्याच्या अक्रॉस डायरेक्टली पॅरलल आहे. ओके, आणि 5 आणि 3 सुद्धा आपले हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे ह्याच्यातून कारण सेम करंट फ्लो होणार. तर त्यामुळे मी इथे ह्याला 8 ओम्स लिहू शकतो, इथे सुद्धा 8 ओम्स लिहू शकतो आणि हा आहे आपला
24 वोल्ट. तर त्यामुळे दोन्ही ब्रांचेसमध्ये आपला किती करंट फ्लो होईल? 3 एम्पियर. इथे सुद्धा फ्लो होईल आपला 3 एम्पियर, कारण I इज इक्वल टू V अपॉन आर. 24 डिवायडेड बाय 8 केलं की आपल्याला मिळेल 3 एम्पियर. ठीक आहे. तर आपल्याला ह्या पर्टिक्युलर ब्रांचचा करंट मिळाला आहे. परत इथे चेंज करून दाखवतो. इथे आपल्याला मिळाला आहे करंट 3 एम्पियर. ओके. इकडे पण मिळालं आपल्याला करंट 3 एम्पियर. आता हा 3 एम्पियर आणि हा 3 एम्पियर इथे येईल पुढपर्यंत, आणि इथे परत आता फर्दर डिवाइड होईल ह्याच्यामध्ये. आता आपल्याला जर रेजिस्टन्स दोन्ही असेल, जर दोन्ही सेम व्हॅल्यूचे रेजिस्टन्स असतील, तर त्याच्यामध्ये आपला जो करंट आहे तो इक्वली डिवाइड होईल. म्हणजे 1.5 आणि इकडे होईल 3च्या हाफ 1.5. ओके. आणि हीच ब्रांच आहे आपली इकडे, आणि इथेही फ्लो होईल आपला 1.5 एम्पियर. त्यामुळे 2 ओमच्या आणि 4 ओमच्या अक्रॉस आपल्याला किती करंट फ्लो होईल? तर 1.5 एम्पियर हे करेक्ट आन्सर आहे. ओके. पाहूया पुढचा क्वेश्चन. द टोटल कंडक्टन्स ऑफ द सर्किट इज शोन बिलो. ओके. तर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं असेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॅरलल सर्किट, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कंडक्टन्स इज ॲडिटिव्ह. तर कंडक्टन्स म्हणजे काय? G इज इक्वल टू G1 प्लस G2 प्लस G3. ओके. आणि G काय असतो तुमचा? 1 अपॉन रेजिस्टन्स असतो. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सचे कंडक्टन्स सुरुवातीला काढून घेऊया आणि त्याची डायरेक्टली ॲडिशन करून घेऊया. ते आपल्याला फार इझी होईल. ठीक आहे. तर G1ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन R1, म्हणजे 1 अपॉन 10 विच इज इक्वल टू 0.1 S म्हणजे सिमेन्स, तो कंडक्टन्सचा तुमचा युनिट आहे. देन G2 इज इक्वल टू 1 अपॉन R2, ती आहे 1 अपॉन 2 विच इज इक्वल टू 0.5 सिमेन्स. अँड G3 इज इक्वल टू 1 अपॉन R3 विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 म्हणजे 1 सिमेन्स. तर आता G मध्ये सगळ्यांचे आपण ॲडिशन करून घेऊया. 0.1 प्लस 0.5 प्लस 1 विच इज इक्वल टू 1.6 सिमेन्स. ओके. ते हे आहे आपलं करेक्ट आन्सर. इथे त्यांनी ट्रिक ऑप्शन दिला आहे की इथे 13 पण आहे, म्हणजे तुम्ही 10 प्लस 2 प्लस 1 ची ॲडिशन डायरेक्टली 13 केली. जर इन्व्हर्स करायचे विसरलात तर तुम्ही डायरेक्टली 13S ऑप्शन टिक करून येऊ शकता, जर घाईघाईत किंवा अंडर प्रेशरमध्ये असाल एक्झाममध्ये. तर याचं करेक्ट आन्सर आहे 1.6. ओके. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे 3 2 ओम रेजिस्टर्स आर कनेक्टेड टू फॉर्म अ ट्रायंगल. द रेजिस्टन्स बिटवीन द एनी टू कॉर्नर इज. ओके. त्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय? 3 रेजिस्टन्स कनेक्ट केलेले आहेत टू फॉर्म अ ट्रायंगल. ओके. तर आपण एक ट्रायंगल बनवला आहे. 2 ओम 2 ओम आणि 2 ओम. चला आपण नावं देऊया पाहिजे तर A, B आणि C. त्याने विचारलं तर रेजिस्टन्स बिटवीन एनी टू कॉर्नर इज, म्हणजे रेजिस्टन्स बिटवीन A आणि B किती होईल, किंवा रेजिस्टन्स बिटवीन B आणि C किती होईल, किंवा रेजिस्टन्स बिटवीन A आणि C किती होईल. तर आपण हा रेजिस्टन्स बिटवीन C आणि B काढूया, तोच तुमचा सगळ्यांशी इक्वल होईल. ओके. तर रेजिस्टन्स B साठी आपण हा परत सांगतो, हा डेल्टा सारखा वाटतो आपल्याला कनेक्टेड, परंतु हा जो A टर्मिनल आहे इथे तो कुठेही बाहेर कनेक्ट करून कुठे त्याचा सोर्स किंवा करंट किंवा व्होल्टेज त्याच्यापासून पास केलेला नाहीये. ओके. तर त्यामुळे आपण जर इथून करंट पास केला तर तो इथे आणि इथे डिवाइड होईल, आणि हा जो करंट आहे तोच असा फिरून इथे परत B कडे येईल. ओके. तर त्यामुळे जे 2 रेजिस्टन्स आहेत वरती, हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टर जो आहे ते आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत असं म्हणू शकतो. तर त्यामुळे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले रेजिस्टन्स आपल्याला मिळतील 2 ओम प्लस 2 ओम विच इज इक्वल टू 4 ओम्स. अँड देन C आणि B मध्ये आपला कनेक्टेड आहे 2 ओम्स. ओके. आणि हे आपलं मिळालं R अक्रॉस CB. ओके. हे 2 आणि 4 ओम आपल्या पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत. तर डायरेक्टली आपण पॅरललचा फॉर्म्युला लावूया, विच इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 4 प्लस 2. हा झाला 8 अपॉन 6 विच इज इक्वल टू 4 बाय 3 ओम्स. ओके. तर आपला करेक्ट आन्सर आहे 4 बाय 3 ओम्स. जर तुम्ही कुठल्याही 2 टर्मिनलमध्ये फाइंड आउट केला, RA आणि
टर्मिनल ए आणि बीच्या अक्रॉस फाइंड आउट केलं किंवा टर्मिनल ए आणि सीच्या अक्रॉस फाइंड केलं तरी तुम्हाला सेमच आन्सर मिळणार आहे, कारण त्यांनी सांगितलं ते रेजिस्टन्स बिटवीन एनी टू कॉर्नर, कुठल्याही दोन कॉर्नरमध्ये आन्सर फाइंड आउट केलं तर तुम्हाला सेमच आन्सर मिळेल 4/3 ओम्स. जर नसेल कळलं तर पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा आणि जर काय डाऊट असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अ 200 watt at 100 watt bulb both means for operation at 220 volt are connected in series. Okay, when connected to a 220 volt supply the power consumed by them is okay. तर दोन सेम लॅम्प 200 वॅट आणि 100 वॅटचे लॅम्प आहेत आणि त्याचं रेटेड व्होल्टेज आहे 220 वोल्ट, हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत आणि आपल्याला सप्लाय व्होल्टेज दिला आहे 220 वोल्टचा. तर टोटल पॉवर कन्झम्पशन आपल्याला किती काढायचं आहे. ओके, ते डायग्राममध्ये काढून घेतो मी समजण्यासाठी. आहे आपला 200 वॅटचा लॅम्प आणि आहे 100 वॅटचा आणि त्याच्यावर आपल्याला व्होल्टेज दिलं आहे 220 वोल्ट आणि दोन्हीची रेटिंग आहे 220 वोल्ट रेटेड व्होल्टेज. ओके, तर आता आपल्याला डायग्राममध्ये कधी कधी बघून डायरेक्टली मुलं आन्सर करतात की 200 वॅट आणि 100 वॅट दोन्ही सिरीजमध्ये, तर दोन्ही पॉवरची ॲडिशन होईल म्हणजे किती होईल तर 300 वॅट, हे असं आन्सर टिक करून घेतात. ओके, तर बघूया ते आन्सर आपलं करेक्ट आहे की नाही आहे ते. आधी सॉल्व करूया आपण नीट आणि मग बघूया काय आन्सर येते. तर पॉवर कन्झम्पशनसाठी आपण सुरुवातीला रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया किती येते ते. तर पॉवर कन्झम्पशनसाठी व्होल्टेज आणि रेजिस्टन्स हे फार महत्त्वाचे असतात. तर आपल्याला इथे व्होल्टेज माहिती आहे की 220 वोल्ट अप्लाय केला आणि 220 वोल्ट जर इथे दिलेला आहे तो तुमची रेटेड व्होल्टेजवर तुम्हाला 200 वॅट एवढा कन्झ्युम होऊ शकतो. ओके, पण आता दोन्ही सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत, तर तेव्हा आता बघूया की दोन्ही रेजिस्टन्सच्या अक्रॉस, दोन्ही लॅम्पच्या अक्रॉस किती रेजिस्टन्स आहे आणि किती व्होल्टेज ड्रॉप होतोय. तर आपण आधी रेजिस्टन्स फाइंड आउट करून घेऊया. मी लॅम्प 1 म्हणतो याला, आहे लॅम्प 1 आणि लॅम्प 2. तर लॅम्प 1चा रेजिस्टन्स आहे V² अपॉन R, V² अपॉन P. त्याची व्हॅल्यू येईल 220² डिवायडेड बाय P म्हणजे 200 वॉट. ओके, तर ह्याचा आन्सर येईल आपलं 242 ओम्स. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. ओके, अँड देन R2ची व्हॅल्यू आहे V² अपॉन P2. ओके, इथे P1 P2 ह्याचा आहे 220² अपॉन P2ची व्हॅल्यू आहे 100. ओके, याची व्हॅल्यू येईल 484 ओम्स. तर आपण रेजिस्टन्स फाइंड आउट केला आहे, तर ह्याला आपण असंही ड्रॉ करू शकतो की दोन्ही रेजिस्टन्ससाठी एक म्हणजे 242 ओम्स आणि एक म्हणजे 484 ओम्स. ओके, आणि ह्याच्या अक्रॉस दिलं आपल्याला व्होल्टेज 220 वोल्ट. तर आपल्याला माहिती आहे की पॉवर कन्झम्पशन काढण्यासाठी आपल्याला काय लागतं, P V² अपॉन R. ओके, Vची व्हॅल्यू तर माहिती आहे आपल्याला 220 वोल्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला मिळाले आणि हे दोन्ही सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. ओके, जर ह्या दोघांची सिरीजमध्ये कनेक्ट केलं याची ॲडिशन किती होईल 4 + 2 6, then 8 + 4 12, 1 4 2 6 7 26. ओके, टोटल रेजिस्टन्स ॲडिशनमध्ये होईल 726. तर व्होल्टेजची व्हॅल्यू आहे 220 वोल्ट डिवायडेड बाय 726. जे हे तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर काढलं तर तुम्हाला मिळेल 66.66 वॅट. ओके, तर हे आहे आपलं करेक्ट आन्सर. त्याचं जवळपासचा आन्सर आहे 66 वॅट, हे करेक्ट आहे. ओके, तर आपण टोटल पॉवर कन्झम्पशन फाइंड आउट केलं आहे 66.66 वॅट. तर आता ते करेक्ट आहे की नाही हे आपण आता फाइंड आउट करून घेऊया. तर पॉवर कन्झम्पशन फॉर सिरीज कनेक्टेड लॅम्प. ओके, तर ह्याचा एक डायरेक्टली एक फॉर्म्युला आहे, तो तुम्ही वाटलं तर लक्षात ठेवू शकता. जर सपोज आपल्याला लॅम्प 1 साठी फाइंड आउट करायचं आहे. ओके, पॉवर कन्झम्पशनसाठी मी PC लिहितो, पॉवर कन्झम्पशन ऑफ लॅम्प 1. ठीक आहे, तर जो लॅम्प असतो P1च्या अक्रॉस फाइंड आउट करायचा तो ॲज इट इज लिहायचं, त्याची रेटिंग आणि उरलेला लॅम्पचं रेटिंगचा स्क्वेअर डिवायडेड बाय P1 + P2चा होल स्क्वेअर. ओके, P1 इज P1 इज रेटेड पॉवर म्हणजे 200 वॅट आणि P2 म्हणजे 100 वॅट तुमची रेटेड पॉवर.
जर राईट साईडचा आहे P1 P2 तर तुमची रेटेड पॉवर आहे आणि PC आहे ती तुमची कन्झ्युम पॉवर आहे. ओके, तर P1 ची व्हॅल्यू किती आहे 200 मल्टिप्लाय बाय P2 ची व्हॅल्यू आहे 100 स्क्वेअर डिवायडेड बाय P1 प्लस P2 म्हणजे 100 प्लस 200 इज 300. 300चा स्क्वेअर, तर ह्याची फाइंड आउट केली व्हॅल्यू तर ती तुम्हाला येईल 22.22 वॅट. ओके, सिमिलरली पॉवर कन्झ्युम बाय सेकंड लॅम्प विच इज इक्वल टू P2 जो ज्याच्या अक्रॉस काढायचे तो ॲज इट इज लिहायचा आणि उरलेला लॅम्पच्या रेटिंगची स्क्वेअर लिहायचा. ओके, देन P1 प्लस P2 द होल स्क्वेअर, हे डिनॉमिनेटर आपलं सेमच राहील. 100 P2 ची व्हॅल्यू आहे मल्टिप्लाय बाय 200 द होल स्क्वेअर डिवायडेड बाय 300 स्क्वेअर. ह्याचं आन्सर येईल 44.44 वॅट. तुम्ही चेक करू शकता. म्हणजे आपलं हे दोन्हीची ॲडिशन जर आपण केली PC1 प्लस PC2 इज इक्वल टू P. ओके, त्याच्यावरून आपलं अजून एकदा प्रूव्ह झालं की पॉवर ही आपली ॲडिटिव्ह असते सिरीजमध्ये किंवा पॅरलमध्ये. आपल्या इथे सिरीज कंडिशन आहे, त्यामुळे जर दोन्ही लॅम्प आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर ह्याच्या दोन्हीच्या अक्रॉस जी पॉवर कन्झ्युम होते त्याची आपण ॲडिशन करू शकतो. ओके, आणि ती टोटल पॉवर कन्झम्पशनच्या इक्वल असेल, कारण आपल्या इथे टोटल पॉवर कन्झ्युम बाय द सर्किटच विचारली होती. ओके, तर 66 हे आन्सर आपल्या इथे करेक्ट आहे. ओके, जाऊया आता पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आहे 3 इक्वल रेजिस्टर्स आर कनेक्टेड ॲज शोन, फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट A अँड B. तर ह्या पॉईंट A आणि Bच्या अक्रॉस तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचे आहे. तर हे सर्किट तुम्हाला फार कॉम्प्लिकेटेड वाटेल कदाचित, पण ह्याची एक ट्रिक आहे ते आपण फाइंड आउट करून घेऊया कशी ते. इथे आपण सुरुवातीला A आणि B च्या अक्रॉस फाइंड आउट करायचं ना, सो आपण A आणि B टर्मिनल सगळ्यात पहिल्यांदाचे बाहेर लिहून घेऊया A आणि B. ओके, त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, चला इथून आता हा A आहे आणि हा आहे B. ठीक आहे, तर एवढं सर्किट आपलं कंप्लीट झालं इथे. तर इथून एक जातो रेजिस्टन्सकडे आणि एक दुसरा पाथ जातो आपला या पॉईंट P कडे. ठीक आहे, तर पॉईंट P आणि A हे आपण म्हणू शकतो की शॉर्ट आहेत, शॉर्ट सर्किट आहेत. म्हणजे आपण A आणि पॉईंट P ह्याला आपण सेम म्हणू शकतो आणि ह्याच्यामध्ये काहीच रेजिस्टन्स कनेक्टेड नाही आहेत. ओके, सिमिलरली पॉईंट B आणि पॉईंट Q, हा बघा इथे डायरेक्टली असे पॉईंट B आणि पॉईंट Q हे शॉर्ट आहेत, त्यामुळे आपण P आणि Q सुद्धा डायरेक्टली लिहू शकतो इथेच. ओके, तर आता आपण पाहूया आता उरलेला आपण रेजिस्टन्स बघूया कसे कनेक्टेड आहेत. तर रेजिस्टन्स A आणि Q मध्ये, पॉईंट A आणि Q मध्ये R कनेक्टेड आहे. आता हा आहे इथला A आणि ते खाली Q. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की एक रेजिस्टन्स कनेक्टेड आहे R चा. ओके, देन दुसरा कनेक्टेड आहे रेजिस्टन्स Q आणि P मध्ये. हा Q पासून P पर्यंत एक रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, त्याची व्हॅल्यू आहे R. आणि तिसरा रेजिस्टन्स आहे P आणि B मध्ये. ओके, तर आपण इथे असंच कनेक्ट करू शकतो P आणि B, कारण ही जी लाईन आहे B आणि Q ती सेम आहे, इक्विपोटेन्शियल आहे त्याला आपण म्हणतो. आणि A आणि P जी लाईन आहे ती सुद्धा सेम आहे, इक्विपोटेन्शियल. तर आता आपण ह्याच्यावरून सांगू शकतो की तिन्ही रेजिस्टन्सेस हे पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत. करेक्ट, तर ह्याचे डायरेक्टली तर तिन्ही इक्वल रेजिस्टन्स आहेत. ओके, तर ह्याच्यावर आपण डायरेक्टली फायनल आन्सर काढू शकतो R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R/3, कारण तिन्ही रेजिस्टन्स इक्वल व्हॅल्यूचे आहेत आणि ते पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत. ओके, जे सिरीजमध्ये असेल तर आपण 3 टाइम्स ऑफ द R केले असते, पण पॅरललमध्ये कनेक्टेड आहे सो आपण R/3 केले. ओके, तर करेक्ट आन्सर आहे इथे R/3. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे n सिमिलर रेजिस्टर्स each of resistance R when connected to parallel have the total resistance R. ओके, म्हणजे R व्हॅल्यूचे टोटल n रेजिस्टर्स कनेक्टेड आहेत पॅरललमध्ये, अप टू n पर्यंत हे कनेक्टेड आहे. ठीक आहे, पॅरललमध्ये, आणि प्रत्येकाची व्हॅल्यू आहे R. ठीक आहे, R आहे फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा अप टू आहे nth व्हॅल्यू. ओके, आणि ह्याची टोटल जो रेजिस्टन्स आहे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स त्याची व्हॅल्यू आहे R. ठीक, तर आपण काय म्हणतो, मगाशी पण आपण बघितलं की जर
मल्टिपल रेजिस्टन्स ऑफ सेम व्हॅल्यू जर तुमचे पॅरलमध्ये कनेक्टेड असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असतं? इच रेजिस्टर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ रेजिस्टन्स, म्हणजे 3 कनेक्टेड असतील तर आर डिवायडेड बाय 3 है ना. इथे आपण लास्ट क्वेश्चनमध्ये बघितलं की 3 रेजिस्टन्स कनेक्टेड होते पॅरलमध्ये आर व्हॅल्यूचे, म्हणून आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स घेतला आर बाय 3. तसेच जर एन कनेक्टेड आहेत रेजिस्टर तर इथे आपण घेऊ शकतो आर अपॉन एन. ठीक आहे, त्याच्यावर आपण फाइंड आउट करू शकतो की आर इज इक्वल टू आर एन. ओके, हे लिहू शकतो आपण ह्याच्यावरूनच. ओके, तर आता इथे त्यांनी सांगितलं आहे की जर हेच रेजिस्टन्सेस जर पॅरलमध्ये सिरीजमध्ये लावले, जे पॅरलमध्ये आहे आधी कनेक्टेड आहे ते जर सिरीजमध्ये आपण लावले तर ओव्हरऑल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती होईल? ठीक आहे, तर तेच सेम रेजिस्टन्सेस जे आहेत ते आपण पॅरलमध्ये लावले, म्हणजे हा आर हा आर हा आर अप टू एन पर्यंत आर लावले. ठीक आहे, हा फर्स्ट हा सेकंड हा थर्ड आणि हा अप टू हा nth नंबर ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, तर आता आपण काय लिहितो? जर टोटल सिरीजमध्ये कनेक्टेड असतील तर लिहितो आपण टोटल रेजिस्टन्स म्हणजे आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू आर टाइम्स एन. क्लिअर? आणि आता आपण इथून आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो कारण आपल्याला ऑप्शन्स आहेत ते कॅपिटल आरच्या टर्म्समध्ये दिले आहेत, त्यामुळे स्मॉल आरची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली आर एन मल्टिप्लाय बाय एन विच इज इक्वल टू एन स्क्वेअर आर. ठीक आहे, तर हे आहे आपलं करेक्ट आन्सर. इथे आहे ऑप्शन सी एन स्क्वेअर आर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे द किर्चॉफ्स करंट लॉ ॲट अ जंक्शन डील्स विथ व्हॉट? ओके, तर किर्चॉफ जो करंट लॉ आहे तो कशाशी डील करतो, म्हणजे तो काय सांगतो? इट इज अ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नाही, इट इज अ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नाही, मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटमचा तर काय प्रश्नच येत नाही. ओके, तर इथे आपण एक लक्षात घेऊ शकतो की किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, आणि किर्चॉफ्स करंट लॉ कशाशी डिफाईन करतो तर तो कन्झर्वेशन ऑफ चार्जशी डिफाईन करतो. कारण जर तुम्ही लक्षात ठेवू शकता याच्यावर की आय इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी होतं. ओके, जर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं, आणि क्यू काय असतो आपला चार्ज. ओके, तर चार्जशी डील करतो आपला जो करंट लॉ आहे. ओके, सो ऑप्शन डी कन्झर्वेशन ऑफ चार्ज हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन 12 बघूया. तर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नीट लक्षपूर्वक बघा. आधीसारखा वाटेल तुम्हाला पण हा थोडा वेगळा आहे. त्यांनी सांगितलं की 2 बल्ब्स रेटेड ॲट 25 वॅट 110 वोल्ट अँड 100 वॅट 110 वोल्ट ओके आर कनेक्टेड इन सिरीज टू 220 वोल्ट सप्लाय. व्हॉट विल हॅपन टू द सर्किट? ओके, इथे सुद्धा 2 लॅम्प कनेक्टेड आहेत, पण इथे एक त्यांनी ट्विस्ट दिलाय की इथे जो रेटेड वोल्टेज आहे दोन्ही लॅम्पचं ते त्यांनी सप्लाय वोल्टेजपेक्षा कमी ठेवलं. म्हणजे हा जो आहे तो आहे 25 वॉट 110 वोल्ट आणि आहे 100 वॅट आणि 110 वोल्ट. ओके, पण इथे सप्लाय दिला त्यांनी 220 वोल्ट. मगाशी त्यांनी दोन्ही ठिकाणी सप्लाय सेम दिलेला, म्हणजे जो सप्लाय व्होल्टेज होता तो त्यांचा रेटेड व्होल्टेज होता. ओके, तर आता तिथे नाही विचारलंय की हे जर दोन्ही बल्ब आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर कुठला बल्ब बर्न आउट होईल. ओके, 25 वॅटवाला की 100 वॅटवाला. ओके, तर पाहूया आपण. सुरुवातीला रेजिस्टन्स तुम्ही फाइंड आउट करा, ते खूप इम्पॉर्टंट आहे रेजिस्टन्स फाइंड आउट करणं. आपण रेजिस्टन्स फाइंड आउट करूया. R1 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन P1. ओके, तर व्ही हा जो आहे व्ही आणि पी ते आपण रेटेड व्होल्टेजवरून त्याचा फाइंड आउट करतो. रेटेड म्हणजे इथे जी व्हॅल्यू दिलेली असते ती सप्लाय व्होल्टेजची नाही, रेटेड व्हॅल्यूवरून आपण त्याचं रेजिस्टन्स काढतो. तर ह्याची व्हॅल्यू आहे व्होल्टेज 110 स्क्वेअर डिवायडेड बाय 25. ओके, तर ह्याचं आन्सर येईल तुमचं 484 वोल्ट 484 ओम्स. ओके, आणि जर रेजिस्टन्स 2 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली R2 तर त्याची येईल व्ही स्क्वेअर अपॉन P2. ह्याची पण व्हॅल्यू आहे 110 स्क्वेअर अपॉन 100 वॅट. ओके, तर ह्याचा आन्सर येईल 121 ओम. क्लिअर? तर आता आपण रेजिस्टन्स तर काढलेत, पण आता आपण व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दोन्ही लॅम्पच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होईल ते आपण काढूया. ओके, 220 वोल्ट हा आपला सप्लाय व्होल्टेज आणि 110 आहे हा रेटेड व्होल्टेज आहे, म्हणजे मॅक्झिमम तो तेवढा व्होल्टेज सस्टेन करू शकतो. परंतु त्याच्या अक्रॉस आता या 220 पैकी किती व्होल्टेज जातोय ते आता आपण बघूया. तर मग लॅम्प V1 च्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज मिळेल 220 वोल्ट. व्होल्टेज डिव्हिजन रूल प्रमाणे जर आपण मागाशीच बघितला तर 220 वोल्ट मल्टिप्लाय बाय R1 चा रेजिस्टन्स म्हणजे
484 डिवायडेड बाय दोन्हीची ॲडिशन ती होईल 605 म्हणजे 484 प्लस 121 याची ॲडिशन केली तर आपल्याला ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज मिळेल 176 वोल्ट. ओके. आणि V2च्या अक्रॉस जर आपण व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट केला 220 मल्टिप्लाय बाय 121 अपॉन 605. ओके. तर ह्याचा आपल्याला आन्सर मिळेल 44 वोल्ट. ठीक आहे. आणि आपली रेटेड व्होल्टेज किती आहे दोन्ही लॅम्पचा 1110 वोल्ट. ओके. तर इथे तुम्ही पाहू शकता की जो आपला लॅम्प 1 आहे त्याच्या अक्रॉस जो व्होल्टेज आहे तो तुमच्या रेटेडपेक्षा खूप जास्त आहे आणि जर रेटेडपेक्षा जास्त व्होल्टेज आलं तर तुमचा बल्ब नक्कीच डॅमेज होणार. ओके. इथे याचं रेटेड व्होल्टेज 110 आहे पण इथे 44 वोल्टच त्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होत आहे लॅम्प 2च्या अक्रॉस. तर त्यामुळे लॅम्प 2 सेफ व्हॅल्यूपेक्षा खालीच आहे परंतु इथे 110 पेक्षा 176 जास्त आहे तर त्यामुळे रेटेड व्हॅल्यू त्याने क्रॉस केली तर त्यामुळे नक्कीच लॅम्प 2 आपला डॅमेज होणार. ओके. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे 25 वॉट बल्ब विल बी बर्न आउट. तुम्ही ह्याच्या अक्रॉस पॉवर कन्झम्पशन सुद्धा काढू शकता P1 आणि P2. त्याच्यातून तुम्हाला फाइंड आउट कळेल तुम्हाला की पॉवर कन्झम्पशन ऑफ 1 इज ग्रेटर दॅन P1 म्हणजे रेटेड व्हॅल्यूपेक्षा आणि पॉवर कन्झम्पशन ऑफ 2 इज लेस दॅन रेटेड व्हॅल्यू ऑफ P2. तर ह्या आन्सरवरून तुम्ही सुद्धा सांगू शकता की जो 25 वॅटचा जो बल्ब आहे तो आपला डॅमेज होईल. तर तुम्ही PC1 आणि PC2 ओके PC1 म्हणजे पॉवर कन्झम्पशन ऑफ बल्ब 1 आणि पॉवर कन्झम्पशन ऑफ बल्ब 2 हे दोन्हीची आन्सर फाइंड आउट करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि सांगा की कुठला बल्ब डॅमेज होईल ते. ओके. पुढचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. आता मी सांगितलं होतं तेव्हाच की किर्चॉफ जो करंट लॉ आहे त्याला आपण म्हणतो किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. ओके. आणि किर्चॉफ जो व्होल्टेज लॉ आहे तो आहे किर्चॉफ्स सेकंड लॉ. ओके. आणि किर्चॉफ्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असा काही लॉ एक्झिस्टच नाही करत. ओके. तुम्हाला फक्त तो कन्फ्यूज करण्यासाठी क्वेश्चन विचारले. पुढचा क्वेश्चन आहे 1 मायक्रोफॅरेड 3 मायक्रोफॅरेड अँड 5 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल द टोटल कॅपॅसिटन्स विल बी. ओके. 3 कॅपॅसिटन्स आपले पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत. 3 कॅपॅसिटर आपण कनेक्ट करूया. हा आहे 1 मायक्रोफॅरेड, हा आहे 3 मायक्रोफॅरेड आणि हा आहे 5 मायक्रोफॅरेड. ओके. तर तिन्ही कॅपॅसिटन्स पॅरललमध्ये कसे कनेक्ट होतात 1 पॅरलल विथ 3 पॅरलल विथ 5. ओके. असं काढतो का आपण नाही ते रेजिस्टन्सच्या केसमध्ये होतं आणि कॅपॅसिटर तुमचं नेहमी रेजिस्टन्स आणि इंडक्टरच्या अपोजिट बिहेव करतो. ओके. तर त्यामुळे आपण 1 आणि 3 आणि 5 आणि हे आपलं पॅरललमध्ये फाइंड आउट नाही करणार आहे. तर C इक्विव्हॅलंटचं व्हॅल्यू आहे 1 + 3 + 5 हे ॲज अ सिरीजसारखे बिहेव करतात पॅरललमध्ये कॅपॅसिटर जेव्हा कनेक्टेड असतात तेव्हा. त्यामुळे 5 + 3 + 1 विच इज इक्वल टू 9 मायक्रोफॅरेड. ओके. सो आपलं हे आन्सर करेक्ट आहे. तुम्ही याचं 1:3:5 आन्सर फाइंड आउट केलं तर ते ह्या दोनपैकीच काहीतरी आन्सर येईल 15/23 किंवा 9/23. ओके. तर त्यामुळे जाणून बुजून त्यांनी हे ऑप्शनसुद्धा क्वेश्चनमध्ये देऊन ठेवलेले आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. द 2 इंडक्टर्स विथ 5 हेनरी अँड 2 हेनरी आर कनेक्टेड इन सिरीज एडिंग पोलॅरिटी. ओके. हे आपण डिस्कस केलं नाही आहे आधी. आपण बघूया आता काय आहे ते. सिरीज एडिंग पोलॅरिटी म्हणजे विथ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 3 हेनरी देन फाइंड द टोटल इंडक्टन्स. ओके. तर सिरीज एडिंग पोलॅरिटी म्हणजे काय जर म्युच्युअल इंडक्टन्स जेव्हा पिक्चरमध्ये येतो तेव्हा येतो तुमची पोलॅरिटी की तो सिरीज एडिंग पोलॅरिटी आहे की सिरीज अपोजिशनमध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे. जर सिरीज एडिंग पोलॅरिटी असेल म्हणजे ॲडिशन तर तेव्हा आपण फॉर्म्युला वापरतो सिरीजमध्ये कनेक्टेड असेल तेव्हा L1 + L2 - 2 टाइम्स ऑफ द म्युच्युअल इंडक्टन्स. ओके. आणि जर सिरीज अपोजिशनमध्ये असेल म्हणजे म्युच्युअल फ्लक्स एकमेकांना क्रॉस करत असेल त्यामुळे त्याची टोटल व्हॅल्यू इंडक्टन्सची व्हॅल्यू कमी होईल. सॉरी सिरीज एडिंगमध्ये आपण इथे प्लस यूज करतो. सॉरी करेक्ट करून घ्या इथे. आणि सिरीज अपोजिशनमध्ये आपण L1 + L2 - 2M अपोजिट आहे म्हणून मायनस एडिंग म्हणजे दोन्हीचं ॲडिशन होते. ओके. तर त्यामुळे डायरेक्टली आपण याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो की ओव्हरऑल जो Lची व्हॅल्यू आहे ती होते
L1 प्लस L2 आणि आपल्या इथे क्वेश्चनमध्ये दिले सिरीज एडिंग पोलॅरिटी, त्यामुळे L1 प्लस L2 प्लस 2m. ओके, तर डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 5 प्लस 2 प्लस ट्वाइस ऑफ द म्युच्युअल इंडक्टन्स किती आहे 3 हेनरी. आन्सर किती येईल 7 प्लस 6 विच इज इक्वल टू 13 हेनरी. ओके, हे आहे करेक्ट आन्सर. 13 हेनरी आपला करेक्ट आन्सर आहे. त्यांनी इथे जर सपोज आपण सिरीज अपोजिशनमध्ये असतं म्युच्युअल इंडक्टन्स तर त्याची व्हॅल्यू किती आली असती L1 प्लस L2 मायनस 2m. ओके, म्हणजे किती आला हा 5 प्लस 2 मायनस 6 म्हणजे 7 मायनस 6 इज इक्वल टू 1 हेनरी. ओके, हा बघा इथे ऑप्शनमध्ये पण दिलेला आहे त्यांनी 1 हेनरी. ओके, तर हा तुम्ही ऑप्शन जर फॉर्म्युलामध्ये कन्फ्यूज झाला तर ते सुद्धा त्यांनी आन्सर बरोबर इथे दिलेला आहे. ओके, तर नीट लक्षपूर्वक बघा की सिरीज एडिंग आहे की सिरीज अपोजिशन आहे. ओके, तर आपले 15 क्वेश्चन्स कंप्लीट झाले आहेत लेक्चर 2चे आणि खूप बेसिकपासून आपण स्टार्ट केलं लेक्चर 1 आणि लेक्चर 2मध्ये. जर तुम्हाला काही कळलं नसेल तर आम्हाला प्लीज कमेंटमध्ये कळवा. जर फास्ट वाटत असेल तर तसंही कळवा, आम्ही स्पीड कमी करायचा प्रयत्न करू याचा. आणि जर तुम्हाला जर स्लो वाटत असेल तुम्ही यूट्यूबचा जो स्पीड आहे तर तुम्ही 1.5 टाइम्स किंवा 1.25 टाइम्समध्ये करून पाहू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, मेकॅनिकलच्या किंवा इलेक्ट्रिकलच्या सर्वांना शेअर करा आणि त्यांना सांगा की आम्ही इथे BMC JEEची कंप्लीट सिरीज चालू करतो आहे आणि ती पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंट करून आम्हाला कळवा आणि व्हिडिओ खूप मित्रांसोबत शेअर करा, कारण शास्त्र असतं ते. ओके. Fearless.